नमस्कार. आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या केसबद्दल बोलणार आहोत. ही केस भारताच्या जीएसटी कायद्याचं भविष्य ठरवू शकते. आता हे ऐकायला खूप क्लिष्ट वाटतंय, बरोबर? पण काळजी करू नका. आपण मिळून हे सोपं करून समजून घेऊया आणि याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया. तर सुरुवातच करूया या प्रकरणाच्या मूळ मुद्द्यापासून. विचार करा, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला जातोय की एका हायकोर्टाने चक्क एका महत्त्वाच्या कायद्याकडेच डोळे झाक केले. हा खूप गंभीर आरोप आहे, नाही का? आणि याच एका वाक्याभोवती ही संपूर्ण कायदेशीर लढाई फिरते आहे. 15 जुलै 2025 ही तारीख महत्त्वाची आहे, कारण ह्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की हो, हे प्रकरण ऐकून घेण्यासारखं आहे. ह्या एका निर्णयाने हे स्पष्ट झालं की कोर्टाच्या मते हा काही साधासुधा खटला नाहीये, तर ह्यात कायद्याचा एक मोठा गुंता आहे जो सोडवणं खूप गरजेचं आहे. आता ही कायदेशीर भाषा थोडी सोपी करू. नोटीस जारी करणे म्हणजे नेमकं काय? तर हे म्हणजे कोर्ट असं म्हणतंय की ठीक आहे, तुमचा मुद्दा मला पटतोय, त्यात तथ्य दिसतंय, आता समोरच्या पार्टीने यावर आपलं उत्तर दिलं पाहिजे. एक प्रकारे ही केसला मिळालेली एंट्री तिकीट आहे, जी सांगते की आता खरी सुनावणी सुरू होणार. तर मग ह्या कायदेशीर लढाईत कोण आहेत दोन पक्ष? एका बाजूला आहे आपलं भारत सरकार, जे त्यांच्या कर कायद्याचा बचाव करत आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक प्रायव्हेट कंपनी, मेसर्स बी ब्रॉन मेडिकल इंडिया, ज्यांना वाटतंय की कायद्याचा अर्थ चुकीचा लावला जातोय. म्हणजे सरकार विरुद्ध एक कंपनी, अशी ही थेट लढत आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सरकारला थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यायची गरज का पडली? असं काय घडलं होतं दिल्ली हायकोर्टात की सरकारला वाटलं नाही, हा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि यावर वरच्या कोर्टातच न्याय मागावा लागेल? सरकारचा मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की दिल्ली हायकोर्टाने जेव्हा निकाल दिला तेव्हा त्यांनी जीएसटी कायद्यातल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाकडे, म्हणजे कलम 25 सबसेक्शन 4 कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. जसं की एखादं कोडं सोडवताना त्यातला सगळ्यात महत्त्वाचा तुकडाच कोणीतरी बाजूला काढून ठेवलाय, आणि त्याच हरवलेल्या तुकड्याला परत जागेवर आणण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात आलंय. चला, आता या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या कायद्याच्या तुकड्यालाच, म्हणजे कलम 25(4) जरा जवळून पाहूया. हे कलम नक्की काय सांगतो आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे की त्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात जावं लागलं? तर हे कलम एका संकल्पनेबद्दल बोलतं. ती म्हणजे स्वतंत्र व्यक्ती किंवा डिस्टिंक्ट पर्सन. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, कायद्याच्या नजरेत जरी एखादी कंपनी एकच असली तरी तिने वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतलेली प्रत्येक जीएसटी नोंदणी ही एक वेगळी व्यक्ती मानली जाते. हो, हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण टॅक्सच्या दुनियेत हे असंच चालतं. याला अजून सोपं करून समजून घेऊ. समजा एकाच कंपनीचं एक ऑफिस दिल्लीत आहे आणि दुसरं मुंबईत. दोन्ही ठिकाणी वेगळं जीएसटी रजिस्ट्रेशन आहे. तर जीएसटी कायद्यानुसार दिल्लीचं ऑफिस आणि मुंबईचं ऑफिस या दोन पूर्णपणे वेगळ्या संस्था मानल्या जातील. आणि याचा परिणाम काय होतो? तर दिल्लीच्या ऑफिसने मुंबईच्या ऑफिसला जरी काही माल किंवा सेवा दिली तरी त्यावर जीएसटी लागू शकतो. अगदी जसं दोन वेगळ्या कंपन्यांमध्ये व्यवहार होतो तसाच. आणि इथेच खरा मुद्दा आहे, कारण यामुळे कंपन्यांचा अंतर्गत खर्च वाढतो आणि व्यवसायावर थेट परिणाम होतो. ठीक आहे, तर आपण पाहिलं की हे प्रकरण इथपर्यंत कसं आलं. पण आता इथून पुढे काय? ही सुनावणी तर फक्त सुरुवातीचा एक टप्पा आहे. या प्रकरणाचा पुढचा प्रवास कसा असेल ते आता आपण पाहूया. ही स्लाईड आपल्याला या केसची आत्तापर्यंतची संपूर्ण कहाणी सांगते. सुरुवात झाली दिल्ली हायकोर्टात, जिथे निकाल कंपनीच्या बाजूने लागला. पण सरकारने हार मानली नाही. ते प्रकरण घेऊन गेले थेट सर्वोच्च न्यायालयात. तिथे प्राथमिक सुनावणी झाली आणि कोर्टाने सरकारचा मुद्दा ऐकून घेतला. आता कोर्टाने कंपनीला 6 आठवड्यांची वेळ दिलीये आपलं म्हणणं मांडण्यासाठी. म्हणजे आता चेंडू कंपनीच्या कोर्टात आहे. आणि शेवटी हाच तो लाखो रुपयांचा प्रश्न आहे, ज्याच्या उत्तराकडे भारतातले हजारो छोटे मोठे व्यावसायिक डोळे लावून बसले आहेत. सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र व्यक्ती या संकल्पनेचा नेमका काय अर्थ लावतं, ह्यावरच देशात व्यवसाय करण्याचे अनेक नियम अवलंबून असतील. या निकालाचा परिणाम केवळ कागदावर राहणार नाही, तर तो थेट कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. आता न्यायालय कायद्याचं हे कोडं कसं सोडवतं हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे.